रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. मी शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी सुनील बांदास पारखे, मुक्काम पोस्ट गुळूम, तालुका वाई, जिल्हा सातारा. आपण आता या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे. त्याच्यात आंतरपिकं घेतलेली आहेत. टोटल 4 आंतरपिकं घेतलेले आहेत. गहू, हरभरा आणि मका घेतलेले आहेत. आणि हा पूर्ण 1 एकराचा प्लॉट आहे. ह्याच्यासाठी आपण रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरलेले आहेत. पीक आपलं मेन पीक ऊस आहे. त्याच्यात आंतरपिकं आपण 4 घेतलेले आहेत. गहू, मका आणि हरभरा असं घेतलेले आहेत. तर टोटल ह्या तिन्ही पिकासाठी आपले रामा ॲग्रोटेकचेच उत्पादनं वापरलेले आहेत. आपण शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊया की त्या काय रिझल्ट आला. मित्रांना तुमची ओळख करून द्या. माझं नाव शिवाजी शंकर जाधव, मुक्काम पोस्ट गुळूम, तालुका वाई, जिल्हा सातारा. गव्हासाठी, हरभऱ्यासाठी रामा ॲग्रोटेकचे सर्व उत्पादन वापरलेत. कसा काय गहू आहे आपण शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊया. सुरुवातीला आपण रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती त्याची आळवणी केलेली आहे. आणि नंतर ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रन सोडलेला आहे. तर गव्हाची साईज बघा, गव्हाची ओंबी बघा, कसं काय गहू आहे, हरभरा कसा आहे. चांगलं आहे. आणि ऊस आता किती महिन्याचा ऊस झाला तुमचा? 2 महिन्याचा ऊस झाला. 2 महिन्याचा. आणि आता ही गहू वगैरे ह्याला कुठली प्रोडक्ट वापरलेत तुम्ही? रामायण आणि हे रामा ॲग्रोटेक. रामा ॲग्रोटेकचे. हा, मग कुठली तर सर यांना तुम्ही रामा ॲग्रोटेकची कुठली उत्पादनं सुरुवातीला दिली होती? सुरुवातीला त्यांना रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती आणि ह्याची आळवणी केली. नंतर त्यांना रूट मॅजिक, ज्ञानशक्ती आणि ते पाटपाण्यातून सोडलेलं आहे. ह्याच्यामध्ये सर मी बघतोय आता ह्याच्यामध्ये गहू पण आहे, ऊस पण आहे, हरभरा पण आहे, मका पण आणि पाठीमाग मका पण आहे. हा सर, मी ते औषधं रामा ॲग्रोटेकची उत्पादनं 3 आहे. आणि उत्पादनं 3 ते 4. गहू पण आहे, ऊस पण आहे, हरभरा पण आहे, मका पण आहे. तर कसा रिझल्ट आलाय गव्हाला, मकाला वगैरे, काय वाटतं तुम्हाला? गव्हाचं, हरभऱ्याचं ह्याचं म्हणजे पीक चांगलं आहे. पण हे ऊसाचंच हे म्हणजे चालू आहे ऊसाला? चालू हे ऊस वगैरे. आता ऊसाला काय दिलं सर आपण? ऊसाला रूट मॅजिक आणि ज्ञानशक्तीचे आपण ड्रिंचिंग केलेलं आहे सुरुवातीला. आणि नंतर परत रूट मॅजिक, ज्ञानशक्ती आणि ते पाटपाण्यातून सोडलेले मायक्रोन्यूट्रन्स. तर कसं म्हणजे आता काय सांगताल याच्याबद्दल? आता किती महिने झालेत, काय झाले? आता सध्या ह्या ऊसाला आपल्या 2 महिने झालेले आहेत. आणि त्याच्यात आंतरपीक गहू, हरभरा आणि मका आहे. आणि गव्हाची ओंबी पण बघा कशी आहे. आणि साईज, तुम्हाला ग्लिजिंग. काय बदल जाणवला म्हणजे औषधं सोडल्यानंतर काय बदल जाणवतो याच्यात? सोडल्यानंतर गव्हाचं पीक चांगलं म्हणजे उत्पन्न चांगलं म्हणजे दिसते. आता फुटवा वगैरे कसं आहे? फुटवे चांगले आहेत. फुटवा आहे. खालच्या साईडला फुटवा जरा कमी आहे. आणि लोंबी वगैरे कशी आहे? कॅनोपी चांगलं आहे त्याचे, चांगलं आहे. आता ऊसाचंच पुढचं पीक आम्हाला चांगलं यावं येण्याकरता काय वापरायचं, रामायण हे काय वापरायचं ते तुम्ही हे करा. शेतकरी मित्रांनो, हा आपला ऊसाचा पहिलाच व्हिडिओ आहे. त्यामध्ये आंतरपिकं घेतलेली आहेत. आणि नंतर आपण दुसरा पण व्हिडिओ पाहणार आहोत. दादा, तुम्ही हे रामा ॲग्रोटेकची उत्पादन वापरताय त्याबद्दल धन्यवाद. आणि हे आम्हा सर्व शेतकरी बांधवांना माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे